श्रीमद्भागवत महापुराण की शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे श्याम द्वारकाधीश भगवान की जय। अखिल गुणनिधान करुणावरुणालय भक्तवांच्या काल्पतरू भगवान बालकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण कथेचं तिसऱ्या दिवसातलं हे द्वितीय सत्र पुनश्च या ठिकाणी प्रगट होत आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण विदुरांचं जीवनचरित्र थोडक्यात पाहिलं। ज्या विदुरांच्या घरी प्रत्यक्ष भगवान गेले, जाती अप्रमाण को जाती विदुरस्य, भगवान फक्त आपल्या भक्तांचा भाव खातात, भाव प्रेम श्रद्धा आवड या गोष्टी पाहून भगवान स्वतः त्या भक्तांच्या घरी जातात। नवे भक्तांची पडेल ते कामे करण्याची तयारी त्या भगवंताची असते। पडेल ते काम आलं का लक्षात? मी अभंग तुमच्या समोर ठेवला, उंच नीच काही नेले भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रधादासे, चर्मरंगुरागी रोहिदासा संगी, कबीराच्या मागे शिलिविनी। संबंध अभंग जर तुम्ही पाहिला, माया सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घरू फुंकू लागे, चोख्या मिळा संगी धोरेवडी, नामयाची घरी कोण तिचा भाव, 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 नामयाची घरी कोण तिचा भाव। संत जनाबाई महाराज आमच्या माता भगिनी अधिक प्रमाणात आहेत म्हणून मी बोलावं। श्री क्षेत्र गंगाखेड ज्या गोदावरीच्या पावन पवित्र तटावर वारकरी संप्रदायातील आद्य कवयित्री ध्यानाख्या वारकरी संप्रदायामध्ये दोन आद्य कवी झाले। पुरुषामध्ये आद्य कवी ज्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही आहात, श्री संत मुकुंदराज स्वामी हे आद्य कवी आहे। श्री क्षेत्र अंबेजोगाई ही मुकुंदराज स्वामींची संजीवन समाधी ज्या ठिकाणी आहे। मी तुम्हाला विचारतो, मुकुंदराज स्वामींचं जन्मगाव कोणतं आहे? कल्पना बसलेल्या सर्वांना कुठचे मुकुंदराज स्वामी जे आद्य कवी म्हणून गणले जातात, यांचं जन्मगाव विदर्भामध्ये
नागपूर भंडारा बॉर्डरवर तुम्ही एक नाव ऐकून आहात, गोशी खुर्द डॅम म्हणून तुम्ही ऐकून आहात का? गोशी खुर्द डॅम. त्या डॅमच्या बाजूला मुकुंदराज स्वामींचे गुरु यांची समाधी आहे. भारत सरकारने यावर्षी त्या ठिकाणी खूप मोठं पर्यटन स्थळ निर्माण केलेलं आहे. कोही तालुका आहे, कोही. त्या कोही तालुक्यामध्ये पावन पवित्र असणारं तीर्थक्षेत्र बघण्यासारखं आहे. तिथून मुकुंदराज स्वामी 900 ते 1000 वर्षापूर्वी या मराठवाड्यामध्ये आले. साधू आणि गंगा हे दोन सतत फिरणारे पाहिजे. बहता पाणी बर का, वाहता मळा आणि गाता गळा. मळा हा सतत व्हायला पाहिजे, शेती वाहिली पाहिजे. शेती जर नाही वाहिली तर शेती परत पडते. तुम्ही शेतकरी आहात सर्वजण, आणि एकदा जर शेती परत पडली बस संपला विषय. म्हणून शेतकऱ्याने कधीही शेतीकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि शेती करत असताना नुसती पाहून जमत नाही. त्या शेतीला जे लागणारे घटक आहेत, सामुग्री आहे, ती प्रत्येक वेळेला आपण दिली पाहिजे. खत असेल, पाणी असेल, बी असेल, औषधं असतील. इथं काही मान्यवर सदन शेतकरी आहात. आलं लक्षामध्ये? आपलं हे गाव सदन शेतकऱ्याचं गाव आहे. आम्ही आता ज्यांच्याकडे नाश्ता करण्यासाठी गेलो होतो, आजच्या अन्नदात्याचे यजमान आहे. बैठकीमध्ये सांगण्यात आलं की यांच्याकडे आंबोरचा बाग आहे. हे सदन शेतकऱ्याचं लक्षण आहे. आंबोरचा बाग उगीच निर्माण होत नाही. नुसती शेतीकडे पाहून चालत नाही, तर सर्व अंगाने ती शेती करावी लागते. माझे ज्ञानोबा बोलतात, पेरोनी क्षेत्रात जाईजे, पेरोनी क्षेत्रात जाईजे, दोषोनी प्रसाद घेईजे. अतिथीचा शेतात जायचंय तर पेरणी करावी आणि नंतर शेत पाहावं. मग पेरणी तुम्ही परत शेतीमध्ये करता का? बोला नाही. त्या शेतीची पूर्ण मशागत करावी लागते, तिला नांगरावं लागतं, बरीचशी मशागत करावी लागते. आणि त्याच्यात वृक्षा झाल्याच्या नंतर, पाऊस पडल्याच्या नंतर, पाणी दिल्याच्या नंतर, जमीन पूर्ण वापशावर आल्याच्या नंतर आपण शेती पेरतो. मग नंतर जे परिपाकाचं फळ आहे ते अलौकिक येतं. अलौकिक हे जसं व्यावहारिक दृष्ट्या आहे, आलं लक्षात, तसं संप्रदायाची देखील शेती आहे. शेती जी शेती साहित्याच्या माध्यमातून, अभंगाच्या ओळ्यांच्या माध्यमातून जन्माला आली. हजारो वर्षापूर्वी या मराठवाड्यामध्ये आद्यकवी मुकुंदराज स्वामींचं तीर्थयात्रा प्रारंभ झाली. मजल दर मजल करत करत विदर्भातून श्री क्षेत्र अंबेजोगाई या ठिकाणी, त्या काळामध्ये असणारा अंबेजोगाईचा राजा श्रीरासक नावाचा राजा, बरोबर आहे? हो. मुकुंदराज स्वामी आद्यकवी आहेत. गाता गळा आणि वाहता मळा. साधूला कधी एका ठिकाणी थांबू नये. साधू फिरता पाहिजे. फिरत फिरत मुकुंदराज स्वामी श्री क्षेत्र अंबेजोगाईला आहे. आणि राजाचा काही सेवकांनी पकडलं नेहमीप्रमाणे, कारण राजाचा नेम होता, कोणताही साधू संत महापुरुष दिसला त्याला आणायचं आणि विचारायचं, बोल मला परब्रह्म स्वरूपाचं दर्शन घडवण्याची तुझी ताकद आहे का?
लिखित में पाओ और ब्रह्म बताओ. हे ठरलेलं गणित होतं. तुमच्या आमच्यासारखे छोटे मोठे साधू म्हणा, जेव्हा आम्हाला काही कल्पना नाही, लागलीच त्यांनी कामाला लावायचे साधू खडक फोडायला, असे हजारो साधू डांबून ठेवलेले. आणि आज मात्र मुकुंदराज स्वामींचं आगमन आंबेजोगाईमध्ये झालं. सेवकांनी पकडून राजाच्या समोर उभा केलं. राजाने नेहमीप्रमाणे विचारलं, महाराज संत दिसता, कथा कीर्तन करता वाटतं, भागवत करता का? होय, कल्पना आहे तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार झालाय? साधू मुकुंदराज स्वामी आहेत. मुकुंदराज स्वामी बोलले, राजन जरा सरळ सरळ बोल ना, स्पष्ट बोल. तुम्हाला जर भगवंत दर्शन झालं असेल तर मलाही माझी इच्छा आहे की मला भगवंत दर्शन व्हावं. नसल तर घ्या टोपली, घोडा टिकाव आणि लगा कामाला. माझा नियम आहे, लिखित में पाओ और ब्रह्म बताओ. मुकुंदराज स्वामी बोलते, राजन ब्रह्म दर्शन घ्यायचं ना, बसा घोड्यावर. आणि जसे श्रीरासट नावाचा राजा घोड्यावर बसण्यासाठी आतुर झाला, निघाला, मला एक पाय त्या रिकिमीमध्ये ठेवला आणि मुकुंदराज स्वामीने असा आसून मारला, घोडं ते उधळलं. राजाला ब्रह्मसमाधी लागली. ब्रह्मसमाधी संबंध या पंचक्रोशीमध्ये घोडं उधळून उधळून शेवटी घोडं स्थिर झालं. मुकुंदराज स्वामीच्या जवळ येऊन राजाने घोड्यावर उडी टाकली आणि मुकुंदराज स्वामीच्या चरणावर नतमस्तक झाला. महाराज क्षमा असावी, मी तुमचा दास आहे. बस मुकुंदराज स्वामीने सांगितलं, राजन एक काम कर, ही जी संत आहेत कारागृहामध्ये तुरुंगामध्ये डांबून ठेवले, यांना मुक्त करा. मी का बोला, आद्य कवी पुरुषामध्ये, पुरुष संतांमध्ये आद्य कवी मुकुंदराज स्वामी आणि महिला संतांमध्ये आमच्या आद्य कवी श्री क्षेत्र गंगाखेड निवासी संत जनाबाई महाराज. त्या जनाबाईंची जात भगवंतांनी पाहिलं नाही. नाम याची जाणे कोणतीचा भाव, नाम याची कोणतीचा भाव. कोणतीचा भाव, नाम याची कोणतीचा भाव. देव पंढरीराव पिया सवे, देवी पंढरीराव देवी पंढरीराव पिया सवे, देवी पंढरीराव. भगवान पंढरीश परमात्मा जनाबाईच्या घरी पडेल ते काम करू लागला. भगवंतांनी काय केलं नाही. भल्या पाटे माझ्या जनाबाई महाराजांनी जात्यावर जळण धरावं. मी का बोलालो, परमात्मा ईश्वर आपल्या भक्ताची जात पाहत नाही, त्याचा भाव पाहतो. भाव आणि त्या भावामुळे तो परमात्मा आपल्या भक्तांची सर्व कामे करतो. न सांगता करी सर्व काम. जनाबाई महाराजांनी जात्यावर दळण द्यावं. आमच्या मावळ्यातनं मी तुम्हाला विचारतो, जात माहित आहे का? तुमच्यात काही आमच्या नवीन बहिणी बसलेल्या आहेत, यांना व्हॉट इज दिस जातो. आता हे जात नेमकं कुठं जात आणि कुठं गेलं महाराज पताच नाही. जात शिल्लक राहिला, परंतु काही जुन्या आमच्या आई तिकडं यांच्या काळामधलं जात कसं होतं,
प्रत्येक पहाट्या बऱ्या पहाट्या उठवायचं. आता सासाय राहिला नाही आणि सुनाय राहिला नाही. आता जशी सून घरात आली सासू घराच्या बाहेर. जुन्या काळात हिंमत नव्हती या आजीची सासूच्या पुढे यायची. आता सासूची हिंमत राहिली नाही सुनाच्या पुढे उभा राहायची. अवघड आहे. काला येतो पुढे हा जाऊ द्या, मला विषयांत करायचं ना. भल्या पाहिजे जनाबाई महाराजांनी गळण्यासाठी गळण घेऊन जात्यावर बसायचं. माझा भगवान पंढरीश परमात्मा जनाबाई महाराजांना पहाटे चळण्यासाठी समोर यायचा. जनाबाई महाराज बोलतात, सुंदर माझे दाते गे किरती बहु सुंदर माझे दाते गे किरती बहु सुंदर माझे सुंदर माझे जनाबाई महाराजांना पहाटे घाम यावा. जात ओढून भगवंतांनी समोरून हात लावा. महाराज न सांगता करी सर्व काम. भक्ताची सर्व काम करण्याचं व्रत माझ्या भगवंतांनी घेतलं. भगवंतांनी कधी भक्ताचं जात कुळ धर्म पंथ या गोष्टी पाहिल्या नाही. पाहिलं ते प्रेम, पाहिला तो भाव, पाहिली ती भक्ती. आज विदुरांच्या घरी भगवान गेले. विदुरा घरच्या बक्षोणी कन्या परमानंदे झाला मन मोहन मुरलीवाला. विदुर महान भगवत भक्त आहे. विदुरासारखा भक्त तुम्हाला शोधून सापडणार नाही. ज्याच्या घरी प्रत्यक्ष भगवान आहे. परंतु विदुरांनी भगवंताला काही मागितलं नाही. रिप्लाय थोडासा कमी करा. आलं का लक्षामध्ये? कधी काहीच मागितलं. ज्या अवस्थेमध्ये विदुरांनी आपलं जीवन व्यतीत केलं ती अवस्था अलौकिक आहे. बरं, निस्पृह साधू म्हणजे विदुर. निस्पृह जसं साधू संतांनी वर्णन केलंय. भगवंतांनी ज्या अवस्थेमध्ये ठेवलं त्या अवस्थेमध्ये राहावं बस. विदुरांची धर्मपत्नी मृदुला नावाप्रमाणेच पत्नी महाराज. कधी तक्रार नाही. एक ध्यानात घ्या, माझ्या सर्व भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. प्रपंच करत असताना ही 5 बोटे सारखे नाही. आपली जे प्रपंचामध्ये क्षमता आहे, कुवत आहे, त्याप्रमाणे आपल्या मालकासोबत आपण राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. हा मालक आपल्या प्रपंचाचा, परिवाराचा गाडा ओढण्यासाठी रात्रंदिवस राबतो. आलं का लक्षामध्ये? त्याच्या समाधानामध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. आहे त्यात समाधान. ठेविले आनंदे तैसीची राहावे. दुसऱ्याचं घर, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याचा बंगला पाहून काही उपयोग नाही. आलं का लक्षामध्ये? आपली भाकरी अर्धी असू द्या, ती आनंदाची सुखाची असावी. मी या मताचा. मृदुला विदुर काकांसोबत आहे. आज विदुरजी भारत यात्रा करत करत हरिद्वारला आहे. बरं का?
इकडं भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये प्रसंग आचरणार. उद्धवजी आलेले, वसुदेव देवकी भोजन आटपून जेव्हा सर्व शयनगृहामध्ये गेले त्यावेळेस उद्धवानं पाहिलं की भगवान आपल्या शयन कक्षामध्ये रडत आहे. उद्धव बाल सखा आहे, भगवंताचा मित्र आहे. उद्धव गेला आणि विचारलं, भगवान तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, काय कारण? अरे तू जगत नियता आहेस आणि जगत नियत्या परमात्म्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. भगवान श्रीकृष्ण बोलला, उद्धवा तुला काय सांग? अरे मला काकीची आणि काकांची खूप आठवण येते. कुठे असतील ते ज्या काकांनी आमच्यावर निसीम प्रेम केलं? उद्धवा भागवत धर्माचा उपदेश माझ्या भगवंतांनी उद्धवाला केला. भगवान निजधामाला पुढे गेले, कथाभाग विस्तारणा आहे आणि सांगितलं, उद्धवा माझा निरोप काकांना दे बरं. महाराज पुढे उद्धव काकांना निरोप पोहोचण्यासाठी भारत भ्रमण करत करत विदुर काकांकडे गेला. गंगेच्या काठावर हरिद्वारला विदुरजी आहेत. नमस्कार केला विदुरांना. विदुर काकांनी उद्धवाला मिठी मारली. उद्धवा अरे किती वर्षे ओलांडून गेली, गाठ नाही, भेट नाही. उद्धवजी बोलू लागले, काका तुमची भेट घेण्यासाठीच मी आलोय. भगवान निजधामाला गेले. विदुर बोलू, भगवान निजधामाला गेले? हो. माझ्यासाठी काय संदेश? विदुरजी विचारतात. विदुरजी उद्धवाला बोलतात, उद्धवा तू भाग्यवान आहेस. अरे तुला सतत भगवंताचा सहवास प्राप्त झाला. लहानपणापासून भगवंतासोबत राहिलास, शिक्षण घेतलंस आणि आता भगवान निजधामाला जाताना तुला भागवत धर्माचा उपदेश करून गेले. तुझ्यासारखा परम भाग्यवान तू आहेस उद्धवा. विदुरजी उद्धवाला बोलतात. उद्धव बोलू लागला, काका भाग्यवान मी नाही, भाग्यवान तुम्ही आहे. तुम्हाला कल्पना आहे तुमच्या विरहामध्ये माझा परमात्मा रात्रंदिवस रडला. काका तुमच्यासाठी भाग्यवान तुम्ही आहात. अलौकिक जीवन चरित्र विदुरांचं आहे. ज्या विदुरांनी आयुष्यभर महाराज उपवास सहन केला, लोकांचे बोलणे टोमणेच खाल्ले जन्मल्यापासून. मला कल्पना आहे विदुर हे दासीपुत्र आहेत. एका दृष्टीने पांडुराजाचे धृतराष्ट्राचे भाऊ आहेत ते, आलं का लक्षात? परंतु सदैव दुर्योधनाने, दुःशासनाने, शकुनीने टोमणे मारावे. अय दासीपुत्रा, अय दासीपुत्रा, काय वाटत असं? आयुष्य आज उद्धव बोलतो, काका तुमच्या एवढे भाग्यवान तुम्ही का? विदुर बोलतात, माझ्यासाठी संदेश काय, काय निरोप काय? उद्धव
विठोजी सांगतो, काका तुम्ही मैत्रिमुनीकडे जा. भगवंतांनी सांगितलंय की तुम्ही मैत्रिमुनीकडे जा बस. आणि पुढे विदुर काका आणि विदुराणी मैत्रिमुनीच्या आश्रमात येतात. बर मैत्रिमुनी विदुर काकांचं स्वागत करतात. आओ महात्मान, बहुत दिनों के बाद आपका आगमन हुआ है. आलिंगन मारलं महाराज मैत्रिमुनी विदुर काकांना. दोघे विराजमान झाले. चर्चा मसरत करून विदुर काकांनी मैत्रिमुनींना 3 प्रश्न विचारले. हा विदुर मैत्री संवाद आहे. मी तुम्हाला सांगून आलो, श्रीमद भागवतामध्ये असे कितीतरी संवाद आहे. आलं का लक्षात? हो. विदुर म्हणतात, मैत्रिमुनी भगवंतांनी ही सृष्टी का निर्माण केली असं काय कारण? जग का निर्माण केलं नसतं तर जमलं नसतं का? बरं केलं तर केलं. आणि या जगामध्ये अनेक भेदभाव ठेवले. या जगामध्ये तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं, परंतु प्रत्येकामध्ये भेदभाव ठेवला. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी कष्टी आहे. भगवंताने हा भेदभाव का केला? एवढी विषमता का ठेवली भगवंताने? कोणाला खाण्यासाठी काही नाही, तर कोणाच्या घरी काय खावं, काय काय खावं, खाता येत नाही हा प्रश्न आहे. त्यावेळेस विदुरजी सांगतात, आपलं मैत्रिमुनी सांगतात, विदुराने 3रा प्रश्न एक केला. भगवंताने सृष्टी केली, भेदभाव केला, दुःखी आहे, कष्टी आहे. आणि हे मैत्रिमुनी, भगवान या भूतलावर अवतार धारण का करतात? त्याचं एक कारण त्या प्रश्नामध्ये विचारलं. असे 3 प्रश्न विदुरांनी मैत्रिमुनीच्या समोर ठेवले. त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मैत्रिमुनीने दिलं. मैत्रिमुनी बोलतात, विदुरजी आपण जाणत्या, आपण महात्मा परमात्मा हा स्वच्छंद गती ईश्वर आहे. परमात्मा कसा आहे? तो स्वच्छंद गती आहे. त्याचं नाव ईश्वर आहे. त्याने संबंध सृष्टीच निर्माण केली आणि निर्माण करून जेवढे काही जीव आहेत, जंतू आहेत, त्यांचं कर्म त्यांच्या वाट्याला पुढे मांडून ठेवलं. त्या कर्मानुसार त्यांची सर्व व्यवस्था आहे, गती आहे. मला हे विस्तार जास्त नाही करायचा. कर्म अकर्म विकर्म असा विस्तार केलेला आहे. आलं का लक्षामध्ये? परमात्मा स्वच्छंद गती ईश्वर म्हटलेला आहे. हे विदुरजी, तुम्ही म्हणता की भगवान या भूतलावर अवतार का घेतात? भक्तांचं रक्षण करतात, राक्षसांचा संहार करतात, संत सज्जनांचा सांभाळ करतात. हा भेदभाव का? जर असं करायचं होतं तर भगवंतांनी राक्षसांना जन्मालाच कशाला घातलं? त्यांना मारायचं होतं तर जन्मालाच घालायचं नव्हतं ना. हा पहिला प्रश्न आहे. असं का करतात? तर याचं चिंतन करताना मैत्रिमुनी म्हणतात, विदुरजी भक्तासाठी भगवान अवतार धारण करतात हे मी तुम्हाला सांगतो. महान ऋषी कश्यप आहे. या कश्यपांना सृष्टीची रचना करायची. बघ 13 पत्न्या आहेत. किती पत्न्या? 13. दिती, अदिती, अनुदिती असा क्रम आहे. दितीपासून दैत्य जन्माला येतात. दितीपासून दैत्य, आदितीपासून देव, अनुदितीपासून दानव आहे, सुरसापासून अजगर साप यांची उत्पत्ती आहे, कत्रूपासून नाग आदी यांची उत्पत्ती,
विनितापासून पशुपक्ष्यांची उत्पत्ती आहे आणि ही सृष्टीची रचना अलौकिक आहे. रामकृष्ण. रामकृष्ण.